तिला सांगायचं ना, लहान मुलांनी सकाळी सकाळी पहाटे असं उठून अभ्यास केला ना तो लक्षात राहतो. हे दुपारी असा अभ्यास करून हे तिन्ही सांजेच्या वेळी हे झोपणं चांगलं नाही. उठव तिला आणि तिला सांग माझ्यासाठी गरमागरम पोहे आणि चहा बनव. जा. अहो तुम्हीच मला सांगितलं होतात ना की आपली मोलकरीण नाही ना, आता तुम्हीच सांगताय पोहे बनवून आणायला. मी सांगितलं होतं काय? मग नाही सांगितलं असेल. बरोबर सांगितलंय मी, बरोबर सांगितलंय. आताही काय तिला सांगू नकोस. तू पोहे आणि चहा बनव, तिच्याकडे पाठवून दे. बरं मला एक सांग, तुझा तो लांबचा पण नात्यातला बंधुराज आलाय का घरी? नाही ना. हो बरं झालं. नाही नाही, कुठे गेलाय? एक सकाळपासून माझा भाऊ गेलाय, अजून आला नाही. एक सकाळपासून गेलाय का? कसा राहत असेल, कुठे गेला असेल, जेवला असेल की नाही, पाणी प्यायला असेल की नाही, कसं बसला असेल, कुठे गेला असेल माझा भाऊ, मला समजतच नाही. जाऊ दे मरू दे. काय अगं कुठे गेला कुठे? हा हा मालू, तू माझ्या डोक्याला एक एक टेन्शन देतेस. आता ही मुंबई आहे ग, मायानगरी आहे. याच्यामध्ये कुठे हरवला बिरवला तर तुझ्या त्या काकांना हे काय तोंड दाखवणार? हे वाईट दिसतंय. ते मरू दे, ते महत्वाचं नाहीये. अरे शूटिंग बिटिंग बघायला गेला असेल, तिकडे पकडला गेला, मग तिकडे त्या बार मध्ये घुसला असेल, तिकडे छापा पडला असेल, पोलिसांनी त्याला उचलला असेल. मी नाही सोडवणार त्याला. जाऊ दे मरू दे. असं वाईट सेट काय बोलते माझ्या भावाबद्दल? तो काय शिक्षित आहे का? चांगला शिकलेला माझा भाऊ आहे. आता एवढ्या लांबनं तो माझा पत्ता घेऊन एवढ्या मोठ्या मुंबईत कसा आला सांगा? बरोबर आपल्या घरी कसा आला? एवढ्या लांबून तो चालत आला? कमाल आहे ते माणसं. पण अगं पण तो कुठे हरवला बिरवला तर त्याला कसा शोधायचा? मी आता जाऊन बघतो कुठे पडलाय का. हा माझा भाऊ काही वस्तू नाही, कुठे शोधायला गेलं पडलेलं दिसल्याने उचलून आणलं. तसं नाही पडायला ते. अगं मी जाऊन शोधतो त्याला असं म्हणायचं होतं मला. काय आहे की तो सापडला ना की मग त्याला घरी घेऊन येतो, नाही तर मग नाही सापडला तर पोलीस कंप्लेंट करून टाकू. पोलिसांना मध्ये कशाला घेऊन येत आहे? अगं बाई, मला नाही सापडला तर किमान त्या पोलिसांना तरी सापडेल. पोलिसांना मध्ये नका आणू. एक तर तुझा भाऊ आहे तो लांबचा, ते रिलेशन धड लागत नाही तुझं काय ते माझ्याकडे डोक्यात येत नाही. आणि तो भाऊ तुझा हे ना मला जरा पटतच नाही. अहो त्यांनी काय करायला पाहिजे? काय करेल? मालू मालू त्यांनी काय करायला पाहिजे? तो माझा भाऊ आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? कोणता पुरावा दाखवायला पाहिजे? त्यांनी काही लहानपणीचं महाराणीचं युद्ध करून दाखवायला पाहिजे होतं तुम्हाला? नाही, नको युद्ध नको. घरात युद्ध बरं नाही, ते रणभूमी नको घराची. त्याच्यापेक्षा मी मी त्याला शोधून घेऊन येतो. आता चाललो हवं असा चाललो मी. हे कसं चाललं? तुझ्या भावाला शोधतोय. मालती, हे मालती, काय ग? सुरेखा तू हे बघा, मी आज वरण काय बनवलं नाहीये. आधीच सांगते. आता कुकर लावणार होते, तू आलीस त्याच्यामुळे कुकरही लावला नाहीये. आता तुला काय हवंय? अगं मला आज काही नकोय. कमाल आहे, रस्ता तर चुकला नाहीस ना तू? अगं तसं नाही, म्हणजे काय माहिती ना, मला आज फक्त 2च कांदे हवेत. काय ना, मला माहिती ना कांद्याचे भाव किती आकाशाला भिडलेत. अगं काय आहे, ते कांद्याच्या भावामुळे आभाळातनं पाणी पडण्याऐवजी कांदा न चिरता डोळ्यातनं घळाघळा पाणी पडतंय माझ्या. हो का? माझ्याही डोळ्यातनं पाणी वाहतंय ग. काय सकाळी एकच कांदा होता, त्यातला अर्धा कांदा मी वापरलाय, अर्धा कांदा ठेवलाय. चालेल तुला? चालेल काय, धावेल धावेल. दे 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 दे. म्हणजे काय, आम्ही कांदे आणले की परत तुला नंतर. बस का सुरेखा, तू पण ना. बर मला एक सांग, काय आज बातमी वगैरे? बातमी तशी काय नाही, पण काय ग, तुझा भाऊ सकाळी कुठे तो बाहेर गेला होता, तो अजून आला नाही? काय माझीच बातमी माझ्याच घरातून मला सांगतेस? तसं नाही, म्हणजे काय आहे, मला सकाळी कळलं, एकही सकाळी तुझा भाऊ कुठेतरी बाहेर गेला होता.
तो अजून घरी आलाच नाही म्हणून त्याचं काय झालं ते चौकशी करायला आली मी. अगं हा, तो की नाही हा. कोर्टाच्या कामासाठी गेलाय. मग तो अजून आला नाहीये. मग तेच ना, मला आता बातमी कळली की नाही. पण काय का तुझं अजून जेवण वगैरे झालं नाही, अशी फेऱ्या मारतेस ती? नाही ना, मी अजून काही जेवण केलं नाही. काय भानगड? वाट बघते त्याची. आई 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 अरे तू आई इकडे आहेस तू हा? तू इथे काय करतोयस? हे बघ, तिचा भाऊ सकाळी कुठे बाहेर गेलाय, तो अजून घरी आला नाही. त्याचं काय झालं ती चौकशी करायला आले होते. काय बोलतेस काय आई? आत्ताच्या आत्ता ही बातमी मी सागरे आणि सोन्याला देतो. येस 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 येस. ए भावड्या, तुला एवढा आनंद व्हायला काय झालं? म्हणजे म्हणजे काय माहितीये ना की काय झालं? माझा भाऊ काय तुला अग्रिमामा वाटतो? हो नाही म्हणजे नाही आगरी मामा वगैरे नाहीये. अगं तो मारुती मामा आहे ना, मध्ये मध्ये ना खूप असतो माहितीये. आम्हाला काही एन्जॉयमेंट करायलाच देत नाही. सारखं आपलं नुसतं उपदेशांचे डोस पाहतच असतो. छ्या. काय रे भावड्या, म्हणून तुला एवढा आनंद झाला? नाही असं काय नाहीये, आनंद वगैरे असं काय नाहीये. हे बघ, आमच्या भावा बहिणीचं नातं तुला माहिती नाहीये. तो भले दूरचा भाऊ असेल, पण माझा भाऊ आहे तो. बरोबर बरोबर. फावड्या, कोणाला काय म्हणायचं तुला काय कळतं की नाही? हा, कोणाला काय म्हणतोस? हा, माफी माग तिची, माफी माग बघू तिची आता. माफी मी कशाला मागू? माफी मला ना मागायची माफी. मी ना मागणार. हे बघ भावड्या, मोठी माणसं आपल्याला काय सांगतात ना, आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात. कळलं की नाही? वाईटासाठी सांगतं का कोण? मग हे बघ, तिची माफी माग, तिची माफी माग, नाहीतर तुला त्या मुगाच्या वर्णाची शपथ. मागतो. काकी अरे. मला माफ करा. अरे. काकी परत नाही मी असं करणं म्हणणार नाही. काकी मला माफ करा. भावड्या, सुरेखा बोलला ना तेवढं पुष्कळ झालं. हे बघ, तो जरा लहान आहे, माफ कर हा त्याला. भावड्या, तुला माहितीये, या प्राणी जगात सर्वात मोठा गुण माणसामध्ये कोणता आहे माहितीये तुला? क्षमाशीलता. अरे, जेव्हा येशू ख्रिस्ताला क्रूसवर चढवलं गेलं की नाही, तेव्हा ते हेच म्हणत होते, हे ईश्वरा, या सर्व लोकांना माफ कर, त्यांना सुखी ठेव. पण ज्यांच्यामध्ये क्षमाशीलता नसते ना, त्यांच्या मनात लोकांबद्दल चीड, राग, द्वेष सतत असतो. त्यांच्यामुळे की नाही, त्यांच्या डोक्यावर एक दुःखाचा पहाड असतो. त्याच्यामुळे त्यांचं जीवन की नाही अगदी दुःखमय असतं. पण याच्या उलट ज्यांच्यामध्ये क्षमाशीलता असते की नाही, त्यांनी दुःखाचे डोंगर कधीच फेकून दिलेलं असतं. आणि ज्यांच्याकडे क्षमाशीलता नसते, ती लोक की नाही दुसऱ्यांना कधीच माफ करत नाही आणि स्वतः पण माफी मागत नाही. त्याच्यामुळे ते दुःखी होतात. पण जे क्षमाशीलता ज्यांच्यात असते, ती लोक दुसऱ्यांना माफ करतात आणि स्वतःही माफी मागत असतात. आता मला सांग, ही माफी मागणे ही काही लाजिरवाणी गोष्ट आहे का? नाही ना. माफी जेव्हा मागतो की नाही, तेव्हा मनातलं एक वजन, दडपण एक नष्ट होतं. म्हणजे आपण एक व्याधीतून मुक्त होतो. आई मी मारुती मामाला शोधायला जातो. हा, अरे हो, ते शोधायला जातो ठीक आहे, पण बरोबर तुझा तो मित्र कोण रे? सागर आणि दुसरा कोण? सोन्या. लांब केसांचा हा कोण? हा, त्या दोघांनाही घेऊन जा आणि शोधून आण एकदाच. चल जा. अरे भावड्या, मी काय म्हटलं ते तुला कळलं का? त्याच्यावर तू सखोल विचार कर, म्हणजे तुला कळेल. नाही तुम्ही जे काय सांगितलं ना, ते मी मारुती मामाला सांगतो. आणि तेच मला समजवतील काय आहे ते. हो, जा 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 जा. अरे भावड्या, हा मुलगा दे. पण ना सुधारणार नाही खरंच. तुला अर्धा कांदा हवाय ना, हो, दे दे दे. आणून देते. हो, हो. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.